चालू झालेला आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये सगळ्यात सर्वांना आणि सर्वात मोठा उत्सव असणारा तो म्हणजे गणेशोत्सव. तर गणपतीचं आगमन आता होणार आहे, त्याच्यामुळे गणपतीचं बुकिंग चालू झालं आहे. मार्केटमध्ये गणपती पाहायला मिळेल आपल्याला. तर आपण बघूयात कसे नवीन नवीन डिझाईन आले आहेत गणपतींमध्ये. खूपच देखणे गणपती आपल्याला बघायला मिळतात इथे. वाव, कोणाकोणाला हिरे जडित गणपती खूप आवडतात. खूपच नाजूक अशी छोटीशी मूर्ती आहे, पण एकदम देखणी, म्हणजे बघतच राहावं वाटतं अशा ह्या मूर्त्या आहेत. म्हणजे काय मी म्हणेल, कलाकारांना त्या खरंच दाद दिली पाहिजेत त्या मूर्तीमध्ये. म्हणजे आपण त्यांना देव मानतो मूर्तीला, पण खरं ते देव पण घडवणारा पण माणूसच आहे. त्यामुळे त्यांच्या कलेला दाद दिलं पाहिजे, त्यांच्या मेहनतीला आपण सलाम करूयात. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत इकडे. हे सगळ्या बुकिंग झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या कवर आहेत, म्हणजे भरपूर लगबग. इकडे सगळीकडे तुम्हाला गणपती पाहायला मिळतील आणि बुकिंगही चालू झालेलं आहे. लोकांचे इथे बुकिंग चालू आहे इकडे. आत्तापासूनच सगळ्यांची तयारी चालू आहे, लगबग चालू आहे गणपतीच्या डेकोरेशनची. आणि सगळ्या प्रकारच्या इथे मूर्ती तुम्हाला दिसतील. छोट्या मुलांसाठी सुद्धा खास असे कार्टून टाईपमध्ये पण आलेले आहेत गणपती. म्हणजे ट्रेंड वाईज सुद्धा गणपती आहे. हा फेटावाला गणपती आहे, खूप छान दिसतोय. मार्केटमध्ये एवढ्या प्रकारचे अंबाडे तुम्हाला बघायला मिळतील. ॲक्च्युली ही अंबाड्यांची स्टाईल खूप जुनी आहे, बट आता लेटेस्टमध्ये सगळ्यांना हे अंबाड्याची फॅशन फार आवडते आणि रेडीमेड आपल्याला पाहिजे तसे अंबाडे मिळतात. त्यासोबतच इकडे गंगावन जे बोलतात ते प्रकारसुद्धा आहेत. तर खूपच डिमांड आहे ह्या गोष्टींना आजकाल. आणि ॲक्च्युली एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आंबाडा बांधणं एवढं कठीण असतं ना, की एवढा वेळही नसतो. त्याच्यामुळे हे एवढे शॉर्टकटमधले आंबाडे तुम्हाला बघायला मिळतील, की जे ऑलरेडी डेकोरेटेड आहे, त्यांना डिझाईन केले आहे व्यवस्थित छान, आणि ते फक्त तुमच्या केसांमध्ये असे माळायचे आहेत. अशा प्रकारे क्लिप आहे. म्हणजे मी डायरेक्ट लावला, झाला तुमचा हेअर कट तुमचा रेडी. हेअर ड्रेस तुमचा रेडी होणार. हेअरस्टाईल तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता. किती मस्त मस्त व्हरायटी आहेत ना. बांगड्या म्हणजे काय, तर बांगड्या म्हणजे एवढ्या सगळ्या डिझाईन लेटेस्ट मध्ये. वाव, कोणत्या बघू आणि कोणत्या नको यार. किती सारे डिझाईन आपल्या समोर आहेत आणि सगळ्या एकदम आकर्षक डिझाईन आहेत की मन वेधून घेतात. बघा ना, अशा तुम्हाला कोणत्या कलरच्या ज्या बांगड्या घालायच्या त्या बांगड्यांच्या मधोमध जर तुम्ही ह्या बांगड्या टाकल्या, तुमचा पूर्ण सेट रेडी. काय मस्त वाटतायत ना बांगड्या. हा खूप आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढे सण असतात आणि त्या सणावरांना स्त्रियांसाठीचा जो वाण असतो तो म्हणजे हळदी कुंकवाचं वाण. आणि हे जे असतं ना, ते वाण म्हणून देतात एकमेकींना हळदी कुंकवासाठी. तर ह्याची प्रचंड डिमांड होती मध्यंतरी, पण हे असे जे आहेत ना, ते फक्त आणि फक्त सणावारांनाच मार्केटमध्ये बाहेर पडतात. त्याच्यामुळे हे खूप आवडलं होतं मध्यंतरी. खेळ खेळूया ग पैठणीच्या वेळेस आम्ही सगळ्या माहेरवाशिनींना ह्या टाईपचं जे हळदी कुंकवासाठीच आहे ते वाण देण्यात आलं होतं. त्याची डिमांड होत होती. मला नंतरही विचारत होते सगळेजण कुठून घेतलं. आणि आता बघा गणपतीमध्ये हे वाण असे बाहेर पडलेले आहे. त्यामुळे मार्केटमध्येच तुम्हाला सगळ्या प्रकारचे आता गणपतीसाठी डेकोरेशन आलेलं आहे. ते तोरण आहेत, त्यासोबतच गौरीचे स्टँड, डेकोरेशनसाठी जे जे काही तुम्हाला सामान पाहिजे सगळं तुम्हाला आता इथे भेटणार आहे. सण आला म्हटलं की आता सध्या नऊवारी साड्यांनाही तितकंच उधाण आलेलं आहे. प्रत्येक सणाला सगळ्याजण नऊवारी नेसून तयार झालेले असतात, त्यामुळे सगळ्यांना नऊवारी साडीचा क्रेज आहे. त्या इकडे पूर्ण दुकानामध्ये तुम्हाला सगळ्या नऊवारी बघायला मिळतील. त्यामुळे नऊवारी साड्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. राजलक्ष्मी, पेशवाई, जे जे काही प्रकार आहेत ते तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतील. तर मार्केटमध्ये आता गौरी गणपतीचा सण आला असल्यामुळे आता बघा तुम्हाला गौरीचे मुखवटे इथे बघायला मिळतील. खूप आकर्षक डिझाईनमध्ये आहेत आणि इथे त्यांनी गौरी डेकोरेटसुद्धा केलेले आहे आणि अतिशय सुंदर अशी दिसत आहे. हिरव्या साजमधली ही गौरी आहे. गळ्यातले सगळे काही दागिने खूप सुंदर इथे आहे आणि इकडे सगळीकडे तुम्हाला वेगवेगळे मुखवटे बघायला मिळतील. त्यासोबतच इथे बघा छोटे छोटे असे जातं, जुन्या काळातले उखळ, पाटा, वरुटा, खलबत्ता, उखळ हे सगळं काही तुम्हाला इथे बघायला मिळते. मार्केटमध्ये खूप छान छान डिझाईनमध्ये तुम्हाला इयरिंग्स बघायला मिळतील.
हे ट्रॅडिशनलवरचे इयरिंग्स आहेत. तर ह्या साईडला तुम्हाला आउटफिट्स, वेस्टर्न आउटफिट्सवरती घालण्यासाठी हे इयरिंग्स आहेत आणि खूपच क्यूट क्यूट डिझाईन आलेले आहेत मार्केटमध्ये. असं छान आहेत सगळ्या डिझाईन. अशा व्हरायटी पण खूप मस्त आहेत, नवीन नवीन डिझाईन आहेत. हे बघा खूपच सुंदर असे बटरफ्लायचे डिझाईन. साड्यांवरती जो पीस मिळायचा त्याचाच ब्लाऊज बनवायची फॅशन होती. आता तो पीस बाजूला ठेवून त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये, कॉन्ट्रास्टमध्ये, अपोजिट कॉन्ट्रास्टमध्ये नवीन ब्लाऊज आलेत मार्केटमध्ये. आणि बघा सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे ब्लाऊज बघायला मिळते व्हेरिएशनमध्ये. ट्रॅडिशनल, वेस्टर्न, जे तुम्हाला कलर जसा पाहिजे तसं सगळ्या प्रकारचे ब्लाउजेस इथे आहेत. सो अजून काय पाहिजे मग. तर लग्न झालेल्या बायकांसाठी मंगळसूत्राचा व्हेरिएशन म्हणजे बापरे, खूप मंगळसूत्र त्यामध्ये त्यांना व्हेरिएशन आवडतं. इकडे सगळ्या प्रकारची तुम्हाला ज्वेलरी बघायला मिळेल. नवनवीन डिझाईन आलेले आहेत. मार्केटमध्ये पावसाळ्यामध्ये अचानक धो पाऊस चालू झाल्यावरती मग सगळं काही पॅक, सगळं मार्केट ठप्प होतं. बिचाऱ्या सगळ्या विकणाऱ्यांच्या, विक्रेत्यांचं आणि त्यांचाही लॉस होतो पावसाळ्यामध्ये. आणि ग्राहक पण बिचारे आडोसा घेऊन थांबलेले असतात. सो असं हे मार्केट पावसाळ्यामधलं. पावसाळा आला रे आला म्हटलं की पहिल्यांदा घराच्या बाहेर लागतात ते म्हणजे पायपुसण्या. तरी बघा मार्केटमध्ये सगळ्या पायपुसण्यांना उधाण आले. तर पायपुसण्या घेऊन गडबड करा लवकर चला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आल्या आहेत छत्र्या. आणि छत्री ही अशी गोष्ट आहे जी छत्री घेऊन बाहेर पडलं की पाऊस येत नाही. आणि मार्केटमधल्या छत्र्या कधीही घ्यायच्या नाहीत. छत्र्या ह्या क्वालिटीच्याच घ्यायच्या, कारण ऐन टायमिंगला दगा देणारी गोष्ट म्हणजे स्वस्तमधली छत्री. ठीक आहे. आणि स्वस्तामधली चप्पलसुद्धा. सगळ्या प्रकारच्या बॅग्स तुम्हाला बघायला मिळतील. बघा खूप व्हेरिएशन आहेत, व्हरायटीज आहेत बॅग्समध्ये. खूप मस्त कलेक्शन आहे इकडे. स्वस्त आणि मस्त, यूज अँड थ्रो. तर पावसाळा आला म्हटले की झाडे लावतात सगळेजण, त्यामुळे कुंड्याही आपल्याला सगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या साईजमध्ये कुंड्या बघायला मिळतात. लोकांची धाव आहे, कुंड्या घेतात. पावसाळा आले की चपल्या खूप लागतात, पावसाळी चपल्या लागतात. इकडे सगळं चपल्यांचंच कलेक्शन आहे मार्केटमध्ये. त्यानंतर तर आता सगळे सण चालू होतील, त्यामुळे घराला तोरण, हार वगैरे हे सगळं काही तुम्हाला मार्केटमध्ये घ्यायला प्लॅटफॉर्म आहे. पाऊस आल्या की खोळंबलेलं पब्लिक, वाढलेलं ट्रॅफिक, छत्र्यांची लगबग, माणसांची लगबग, सगळे काही अडकून पडलेले असतात. बरेच असे प्रॉब्लेम्स पावसाळ्यामध्ये लोकांना फेस करावे लागतात. पण पाऊस हा पडलाच पाहिजेत, भरपूर पडला पाहिजेत. बऱ्याच गावांमध्ये दुष्काळ आहे, तो दुष्काळ संपला पाहिजेत. आणि खरंच जिथे जास्त गरज आहे तिथे पाऊस जास्त पडला पाहिजेत. सो हे बघा मुंबईमधला पावसाळा म्हणू शकतो आपण. पावसाळ्यामधलं मार्केट, लोकांची गडबड लगबग, सगळं काही